तिसऱ्या मुंबईवरील ताण कमी व्हावा यासाठी सिडकोच्या माध्यमातून उरण पनवेल बेलापूर या भागातली जमीन संपादित करून सिडकोच्या माध्यमातून मोठा विकास करण्यात येत आहे। यामध्ये JNPT सुद्धा वसवण्यात आलेली आहे आणि JNPT मुळे या उरण पनवेल बेलापूर भागामध्ये मोठा विकास घडला आहे। अशाच प्रकारे JNPTच्या माध्यमातून संपादित केलेल्या जी जमीन आहे त्या जमिनीचे भूखंड जे आहेत ते लाभार्थींना देण्यासाठी दास्तान फाटा या जासई गावच्या हद्दीमध्ये हे आपण जो बघताय हे या ठिकाणी जे प्लॉट आहेत हे 12.5चे प्लॉट देण्यासाठी ही जी काही भूखंड आहेत हे विकसित करण्याचं काम सुरू आहे। मात्र हे काम सुरू असताना याच्यासाठी भरावासाठी वापरण्यात येणारी माती बघाल तर हे संपूर्ण मुंबई ठाणे या विभागातून येणारं हे डेब्रिज आहे। म्हणजे मुंबई ठाणे या विभागातून काढण्यात येणारा जो कचरा आहे, माती मिश्रित कचरा आहे, हा कचरा या ठिकाणी आणून टाकला जातोय आणि भराव केला जातोय। आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघाल की ह्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, कपडा आहे, अनेक त्याच्यामध्ये कचरा आहे जी अडगळ काढलेली आहे। ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल या ठिकाणचा जो काही कचरा आहे तो कचरा काढलेला आहे आणि तो कचरा या ठिकाणी आणून टाकण्यात येतोय आणि 12.5% भूखंड जे लाभार्थींना द्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा जो भराव केलेला जातोय त्याच्यासाठी हा डेब्रिज वापरला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी या कामामध्ये हलगर्जीपणा करण्यात येतोय आणि कुठेतरी या कामामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार देखील होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते आणि त्याचा नमुना जर बघाल तर हा आपल्या समोर संपूर्णपणे डेब्रिज या ठिकाणी टाकलेला आहे आणि या डेब्रिजच्या माध्यमातून हे जे सेक्टर आहे 12.5% भूखंडाचं JNPTच्या माध्यमातून जो काय हे सेक्टर वसवण्यात येतात हे सेक्टर या डेब्रिजने भराव केला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी या कामामध्ये शंका व्यक्त केली जाते आणि त्यामुळे याकडे प्रशासनाने आता लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड।